नमस्कार मैत्रिणींनो, गृहिणी पेशंट सर्व काही मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण लहान बाळाची बंडी कशी शिवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण हे कापड घेतलेलं आहे. आपण याची आता मापे टाकणार आहोत. त्यासाठी मी 6 इंच रुंदी घेतलेले 6 आणि उंची घेतलेली आहे 13 इंच. म्हणजे आपल्याला तयार हे 12 इंच हवा आहे. हे बघा मी दाखव. शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 4.5 इंच. आणि मुंडा घेणार आहोत आपण 4 इंच. त्याला आता आपण आकार देऊन गळा रुंदी घेणार आहोत 2 इंच आणि गळा खोली घेणार आहोत 3 इंच. गळ्याला आपण आता आकार देऊन घेऊया. पावणे इंच मंद्याला आकार द्यायचा आहे. पावणे इंचावर उंची 13. अर्धा इंच आत घ्यायचंय. रेष मारून घ्यायची. आता आपण हे कट करून घ्या. तुम्ही बाळाच्या छातीचा 1/4 अधिक 1.5 इंच घेऊ शकता. मी 6 माप घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या बाळाच्या मापानुसार घेऊ शकता. हे बघा छातीचा 1/4. तुम्ही यामध्ये मापे वाढवून शिवू शकता. आता ही गळा पण फक्त पुढचा कट करणार आहोत. याचे 2 भाग करून घेणार आहोत. मागची बाजू आणि पुढची बाजू. हा पहा गळा आपण पुढचा कट करून घेणार आहोत. अगदी सावकाश सांगत आहे मी. मागचा गळा हा बंदच असतो. आपण फक्त त्याला 1 इंचाचा आकार देणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत. एक 3 इंचावर आपण कट मारून घेणार आहोत. तुम्ही पूर्ण कट करून 2 भाग करून
काज बटन पट्टी लावली तरी चालेल. आता आपण बाहीचं कटिंग बघूया. त्यासाठी बाहीची रुंदी घेतलेली आहे मी 4.5 इंच आणि लांबी घेतलेली आहे 4 इंच. दंडगेर घेऊया आपण 3.5 इंच. एक इंच वरून 1 इंच घेऊन बाहीला आकार देऊन घ्या. आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया. बाही ओपन करूया आणि पुढील मुंड्याचा आपण आकार देऊन घेऊया त्याला. आता आपल्या बाहीचं कटिंग झालेलं आहे. आपल्याला आता गळ्याच्या पट्ट्या काढायच्या. गळ्याला पट्टी लावण्यासाठी जो आपण गळा कटिंग केला होता तो ठेवून गळ्याची पट्टी काढून घेणार आहोत. पुढील भाग ठेवून पुढील गळ्यासाठी आपण आकार देऊन अशी पट्टी तयार करून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला गळापट्टी जोडताना सोपे जाईल. मी पट्टी कट करून घेते. आता खिशासाठी आपण 3.5 इंच लांबी आणि 4 इंच उंची असं कापड घेतलेलं आहे. आता हे आपलं सर्व कटिंग करून झालेलं आहे. आता हे मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे. त्यासाठी आधी बाहीला आपण दुमट पट्टी मारून घेऊया. दोन्ही बाहीचे आपण खालच्या साईडने दुमट पट्टी मारून घेणार. आता हे आपले काट मारून झालेले आहेत. आता आपण पुढील गळ्याची पट्टी लावून घेणार आहोत. पाहू शकता टिप मारून छोटे छोटे कट मारलेले आहेत मी आणि पलटी करून दाब टिप आपल्याला गळ्याला मारून घ्यायची. आता आपली गळापट्टी मारून झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता आपण मागील गळ्याची पट्टी लावून घेतलेली गळापट्टी पलटी मारून मी दाब टीप देऊन घेते. आतून छोटं दुमट करून टीप मारून घ्यायची. आता हे मी केशासाठी कापड घेतलेलं आहे.
चारी बाजून त्याला आपण टिप मारून घेऊया. किस्सा लावून आता तयार झालेला आहे. तर दोन्ही पार्ट आपण एकमेकावर ठेवून घेणार आहोत. खाली सरळ आणि वरून वरचा भाग हा उलट्या साईडने ठेवून घेणार आणि आपण हे आता जोडून घेणार आहोत. दोन्ही शोल्डर आपण आता जोडून घेणार आहोत. मी डबल टिप मारून घेते. दोन्ही शोल्डर आपले आता जोडून झालेले आहे. आता हे आपण सरळ करून घेऊया. आता आपल्याला याला बाही जोडायची आहे. बाहीचा लहान आकार आहे तो आपण पुढील भागाला जोडणार आहोत. मी आता बाह्य जोडून घेते. आता बाह्य आपली जोडून झालेली आहे. दुसऱ्या साईडची आपण आता बाही जोडून घेणार आहोत. आपल्या दोन्ही साईडच्या बाह्या आता जोडून झालेल्या आहेत. हे आता मी सरळ करून घेते. आता आपण हे पलटी मारूया आणि फिटिंगची टीप मारून घेऊया. आता खाली 2.5 ते 3 इंचावर कोन करून आपण कट मारून घेणार आहोत. दोन्ही साईडला आपण याचे कट मारून घेणार आहोत. दोन्ही साईडचे कट आणि फिटिंगची टीप मारून झालेले. तर खालच्या साईडनं आपण दुमटपट्टी त्याला मारून घेणार आहोत. आता याला दुमटपट्टी मारून घ्यायची आहे. खालच्या साईडने पट्टी दुमटून दोन्ही साईडचे आपण काट मारून घेणार आहोत. आता मी सरळ करून घेते आणि तुम्हाला दाखवते. त्याला आता एक छोटासा बंद लावायचा बटनासाठी. बंद तयार करून घेते आणि तो काजन बटनपट्टी आपण त्याची तयार करून घेऊ.
आपली बंदी तयार झालेली आहे. बघा कसं वाटते. एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.